खोलात गेलो तर पण माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही. जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल. मी शेतकऱ्यांच्या, ठेवीदारांच्या, दूध उत्पादकांच्या, त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या, त्या ठिकाणी सचिवांच्या, मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे. मी व्यक्तिद्वेषी काम करणार नाही. चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन. त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे, आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला, बेबान बोलू नका. लोकांना दिशाभूल करण्याचे तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले. त्यांना कळतंय काय बोंब पाडली आपण. 10 वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही? ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेतात. यांची दाढ उठली नाही तिथे. एखादा माणूस जरा तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे, माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोखरा योजनेत घेतलं गेलं नाही. लाज वाटत नाही? आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांपुढे जाताय तुम्ही? कोणत्या टोनाने मतं मागताय तुम्ही? पोखरामध्ये गाव नाही, इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही, ठिबकचं अनुदान नाही, आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी? म्हणजे हे सगळे पोकळवाचे शेतकरी. खरा माझा प्रामाणिक आहे तो पेटलाय, त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे. त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे. त्यामुळे आपण पण शांत ठेवा. आणि मला आपल्याला पण विनंती आहे की मला पण त्या माळेचं मनी करू नका. ती पण तुम्ही सकारात्मक राजकारण आपण करू. या सगळ्या भूमिकेमध्ये बिईंग ॲज अ बँकेचं आम्ही बँक चेअरमन बसवला. सांगणारे कोण आहे? गिरीश महाजन. माझी सत्ता बँकेत आहे, सांगणारे कोण आहे? गिरीश महाजन. तर गिरीश महाजन साहेब, जसं आपण श्रेय घेतो, मी फोडले, मी निवडून नाही आणले, मी फोडले सांगतात ना, आनंद आहे. पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते. नक्कीच घेतलं पाहिजे. जो करतो, जो मेहनत घेतो, ज्यांनी फोडले, ज्यांनी कसे तोडले, त्यांना माहिती, त्याचं जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले. पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे. एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही. एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्यासाठीची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. म्हणजे संस्था बंद पडतात. म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी, जाईल मी टप्प्याटप्प्याने. पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्त्वाचा आहे की निश्चित याला जबाबदार वरमाय जो म्हणतो आपण, लीडर. मी केडरला दोष नाही देत, मी लीडरला दोष देतो की लीडरची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने जिल्हा बँकेला आपण सत्ता बसवली तर शेतकऱ्यांना पण आपण उत्तरदायित्व आहे. ज्या पद्धतीने मी सांगतो की आम्ही चेअरमन आणि आम्ही सगळं मॅनेजमेंट घेऊन हे करतो, तर त्या लीडरची जबाबदारी आहे की त्या केडरकडनं काम नीट होतंय का नाही याची खात्री करणे. शेतकऱ्यांची पिळवणूक तर होत नाहीये. सचिवांच्या रोजगारीवरती कुऱ्हाडता आणली जात नाहीये. शेतकऱ्यांचं प्रोत्साहनपर अनुदान दिलं जात नाही, याला कोण जबाबदार आहे? पीक विम्याच्या शेतकऱ्यांचं प्रीमियम तिकडे सचिव सांगतोय, म्हणजे सचिव राज्य चालवत आहे का इथे लोकप्रतिनिधी राज्य चालवत आहेत? मग इकडे प्रीमियम लाटला जातोय, शेतकऱ्याच्या टाळीवरचं लोणी खाल्लं जात आहे, शेतकऱ्यांचं क्षेत्र कमी जास्त त्याच्यावर दूर केलं जातं. आणि या सगळ्या बाबी संदर्भात त्यांनी आता वेळीच जागे होऊन पावलं टाकावे. आम्हाला तीच अपेक्षा आहे की आपण याला न्याय द्यावा, काम करावं. आणि त्यांना सहज शक्य आहे, त्यांचं तेवढं वजन आहे. त्यामुळे त्यांनी गांभीर्याने घ्यावं ही सूचना आहे.